पालव हो ए पालव हो घ्या घ्या घ्या. अरे घ्या 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 काय हा सगळा पसारा आवर हो. असा आणि हे बघ तो फायलींचा ढिगार आहे ना कपाटात जिथं कुठे जागा असेल तिथं नेऊन कोंब. सुर्वे ए सुर्वे काय तुझा हा अवतार आहे नशीब दाढी तरी केली आहेस नाहीतर तसेच दाढीचे खुंट वाढून आला असता तरी काल सगळ्यांना सांगितलं होतं मी. जसं काही नवीन येणारा मॅडम मी दाढी केली आहे बघून माझा आले आले मुकाच घेणार आहेत. विनोद नको तू काय करत राहिलाय. अरे केबिन स्वच्छ केली का टेबल स्वच्छ केलं का पाणी भरून ठेवलं का तिथे. 7वा MD बघतोय मी माझ्या नोकरीत. तुम्ही तुमच्या फायली बिली सगळ्या नीट करून ठेवल्यात का ते काय मी बाळाची पाटी बिटी समजा कसा एकदम फर्स्ट क्लास करून ठेवलेला आहे. जगन भाऊ एक दिवस ऑफिस नीट केलं तर मोठा पराक्रमच गाजवला नाही का तुम्ही. अहो 4 दिवसांनी सगळ्याचा पुन्हा उकिरडा होणारच आहे कशाला जीव जाळताय. ऑफिस रोज स्वच्छ ठेवावं या मताचा मी आहे. ऐका कारण त्यामुळे मुळात ज्याला काम करायची हौस आहे त्याला त्यामुळे प्रसन्न वाटतं. बरोबर आहे अगदी बरोबर आहे प्रसन्न वाटतं. घ्या संत शिरोमणी पालव महाराज कर्मयोग शिकवतायत. भोळे अहो तुमच्या दरवाजातून अख्खी गंगा वाहते गंगा तरी सुद्धा तुम्ही कोरडे ठणठणीतच. असू दे तुमच्यासारखा गंगेतला गुळगुळीत गोटा तर नाही आहे ना मी. हे आले महामंडळाच्या रथाचे चक्रधर प्रवीण. अरे पण बाई कुठे आहेत. तेच तर सांगायला आलो ना मी. मॅडम भेटलेच नाहीत बहुतेक प्रोग्राम चेंज झाला असेल. असा कसा प्रोग्राम चेंज होईल. अरे काल संध्याकाळी मला मुंबईहून फोन आला होता की जोशीबाई आज इथे येत आहेत. तू कुठे होता. गेटच्या समोर. कुठल्या. हो मॅडम तुमचं काय इथे आतमध्ये तिकडे बाहेर जाऊन बसा तुमचं काय काम असेल ना ते नंतर बघतो. भोळे हो काय करायचं आता. अरे मी तुला सांगितलं होतं ना की प्लॅटफॉर्मवरून लोक इथं बाहेर येतात त्या गेट समोर उभा राहा. मग तू काय स्टेशनच्या आवाराच्या बाहेर उभा होतास महामंडळाचा बोर्ड हातात धरून. तरी मी म्हटलं होतं का नाही भोळे साहेब काय मला पाठवा म्हणून. MD ला नुसतं बघितल्याबरोबर ओळखलं असतं मी. पण नाही यांना वाटलं. काय वाटलं म्हणजे तुम्हाला वाटलं उगा गाडीतनं मला हिंडायला पाहिजे म्हणून. अरे पालव काय चाललंय का इथे टाळ्या कसल्या वाजवत. पालव विषय काय तुमचं काय चाललंय सगळं. माझं कुठे काय आहे माझं काय ते तिथे काय बघा ते काय. चला या नमस्कार मी अक्षता जोशी IS. मॅनेजिंग डायरेक्टर शेती विकास महामंडळ. काय आहे. नमस्कार मी आकांक्षा जोशी. मग वीरेंद्र शिरोडकर आहेत का घरात. नाही आहेत. एक मिनिट. नाही म्हणजे त्यांनीच मला इथे 3 वाजता बोलावलं होतं म्हणून मी. हे बघा तुमचं जे काय काम आहे ना ते प्लीज तुम्ही त्यांच्याशीच बोला. मला यातलं काहीही माहिती नाही कळलं. ते तुम्ही ऐका ना ऐकून तर घ्या माझं. तुम्हाला एकदा सांगून कळत नाहीये का हो. शिरोडकर घरात नाहीये तेव्हा प्लीज गेट लॉस्ट. एक मिनिट. मी इथे कोणी स्ट्रगलर म्हणून आले नाहीये किंवा झोळी पसरून मदत मागायलाही आले नाहीये. तुम्ही हवं तर त्यांना फोन करून विचारू शकता. त्यांनी मला ज्या अर्थी इथे बोलवलंय त्या अर्थी मी इथे थांबू शकते आणि त्यांची वाट पाहू शकते. हे बघा मी त्यांना फोन बिन काहीही करणार नाही. इट्स नन ऑफ माय बिझनेस. ओके. आपण कोण. नाही याआधी मी कधी तुम्हाला इथे पाहिल्याचं किंवा भेटल्याचं मला आठवत नाहीये म्हणून विचारते. हो का. मी प्रीती सौभाग्यवती प्रीती वीरेंद्र शिरोडकर. अजून काही ओळख हवी आहे माझी. नाही त्याची काही आवश्यकता नाहीये. हे बघा यापुढे पुन्हा माझ्या दारात येऊन माझ्यावरती आवाज चढवून बोलू नका. नाहीतर काय. दर्शन दर्शन या बाईंना या कोणात माहितीये तुला.
हो ओळखतो मी हिला. परवाच्या चॅनलवरती तुझ्या डॅडची घाणेरडी स्टोरी दाखवली ना, त्याच्या बॉस आहेत ह्या. याला प्लीज जरा आपलं गेट दाखव कुठे ते. ओ मॅडम चला, रस्त्यावरून पण मोबाईल लागतो. चला. हा काय हॅलो 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 वीरेंद्र. काय नाही लागला? बोलू मी? चला चला, उगाच फालतू मध्ये मचमच नाही करायचे मला. चला बाहेर, चला निघायचं इकडून. चला. हा चला हा चला. चला शांताबाई, आटपा पटापट. झाला की नाही नाचाची तयारी? बाई याची वेळ झाली आहे. नाना, तुम्ही निस्ती घाईच करत राहा. जरा मला मदत करा म्हटलं तर नाही. मी काय मदत करणार? अहो कांदे कापा, सोला म्हटलं ना मगाशी. हॅलो हॅलो. हा मी बोलतोय. हा हा बरं बरं. हा बरं बरं. चला शांताबाई, बाई निघाल्या तिथून. अगं बाई, आणि सकाळी काय काय तिथं घडलं माहित आहे का तुम्हाला? आता तिथं काय घडलं? अहो आपला प्रवीण ड्रायव्हर हा. गेला होता स्टेशनवर, पण बाईची त्याची गाठच पडली नाही. अगं बाई, मग काय आल्या रिक्षा करून. हा, चांगली चंपी झाली असेल सगळ्यांची. तशी चंपी आपली व्हायला नको. वय वय. मला सांगा, नाश्त्याचं काय केलंय? इडली केलीये. आणि बघा, चहात साखर घालू नका. बर साखर बाजूला ठेवून द्या, हवी तेवढे घेतील. बर बर. तो बाई आले वाटतं. अगं बाई, मी नाना. या सगळ्या बागेची वस्तू मीच बघतो. बर. मी शांता, स्वयंपाक करते. अच्छा अच्छा. या ना. हो चला. इडली आवडली? हो छान झाली होती. आणखी आणू? नाही नको, आता चहा घेते. बाई, चहा व तू? वाता वाता. साखर किती घालू? मी घेते घालून. थँक्यू. हा बरं वाटतंय. मंडळात ना खूप गोड करता तो चहा. बाई, जेवायला काय करू? आधी चहा घेते, मग तुम्ही मला घर दाखवा आणि मग बघूया काय करायचं जेवायला. चालेल ना? चालेल चालेल. अरे तिकडे रे, ते बघ तिकडे साफ कर. तिकडे काय पुसतोय, दाखवून द्यायची गरज नाहीये. अरे स्वयंपाकात थोडंसं तिखट मीठ जास्त झालं तर वासकन अंगावर येतोस. हे एवढंच बोललेलं चालत नाही का तुला? अबा तू ना आई शपथ कठीण आहेस, अक्षरशः कठीण. म्हणून तर तू लाईनीवर आहेस, नाही तर मला गुंडाळून ठेवला असता. काही गुंडाळं नसतं बरं का. तू जेवण झालं? हो. पाणी पिऊन झालं? हो. बडीशोप खा. नको रे, ते दातात अडकतं. नको खाऊस. राबा, तुला जरा एक विचारू का? काय? कशाबद्दल? रेवाबद्दल. विचार विचार. अबा, त्या दिवशी मी भाषण करायला चाललो होतो. त्या दिवशी रेवाला साडी नेसून यायला तू सांगितलं होतंस. हो, मीच बोललो होतो तिला. अच्छा. आता अलीकडे जे तिने मॉड कपडे घालायला सुरुवात केली आहे ते आपणच सांगितलेलं दिसतंय का? हे बघ, ते उगीच परेश रावलसारखे डोळे असे असे मिचमिचे करून बघू नको माझ्याकडे. तिने लोकांमध्ये साधं सुधच वावरलं पाहिजे, समजलं का? तुला काय त्रास होतोय? नाही, मला काहीच त्रास होत नाहीये. पण माझ्याकडे 17 प्रकारची लोक येतात. ती येतात माझ्याकडे आणि नजरा तिच्याकडे. म्हणून तू जळतोस तिच्यावर. हे बघ, नसत्या शंका कुशंका काढून उभी डोकं पिकवू नको बरं का माझं. हे बघ, लोकांमध्ये वावरताना तिने साधं सुधच राहणं गरजेचं आहे. बर. हा, रेवा ताईच राहू दे तिला. हा, आता एरवी
तिने तसे मॉड कपडे घातले तर चालेल. एरवी घातले तर चालतील काय? ठीक आहे, विचार करतो. तू आधी मला आईचं ऑपरेशन कसं झालं ते सांग, बाकीचं नंतर सगळं बोलू आपण. अगं हो, ऑपरेशन व्यवस्थित झालंय. काहीतरी 3.5-4 तास चाललं होतं ऑपरेशन. डॉक्टर मला म्हणाले तुम्ही कशाला इथे थांबताय, उगाच इथे थांबून टेन्शन येईल तुम्हाला. नचिकेत होताच बरोबर, मग आम्ही दोघं तर चक्क ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन आलो. मग परत येताना वाटेतच डॉक्टरांचा मला फोन आला मोबाईलवर आणि त्यांनीच मला सांगितलं उत्तम झालंय म्हणाले ऑपरेशन, आणि तुमच्या आईचं हृदय आता जवळजवळ 20 वर्षांनी तरुण झालंय असं समजायला हरकत नाही म्हणाले. हो, वाव. ए, तू भेटलीस का ग तिला? माझी आठवण काढत होती. काय म्हणाली, म्हणजे कशी आहे ती? हां, चिंगे ऐक जरा, आईला अजून कोणाला भेटायची परवानगी नाही दिलेली. म्हणजे? अगं ती ICU मध्ये आहे ना. मग कधीपर्यंत ठेवणार तिला ICU मध्ये? आता मला काय ते माहिती. तेव्हा तू चिडू नकोस. मी एवढ्यासाठी विचारत होते की जमलं तर एखाद दिवस येऊन जाऊ का मी तिथे? नाही नाही, तू चिडू नकोस आणि तूही इथे येऊ नकोस. बरं ठीक आहे. बाकी काय, मोनीचे उरलेले पेपर्स कसे गेले ग? पेपर्स चांगले गेलेत. आता ते 3 जण काहीतरी 7-8 दिवस दार्जिलिंगला जाणार म्हणतायत. खरं सांगू का ग, अनुष्का, निशांत आणि मोनी तिघांनाही सुट्टीची गरजच आहे. मला सांगत होते, मी म्हटलं जाऊन या, जरूर जाऊन या. अगं पण तू का नाही गेलीस? तूही जायचंच ना त्यांच्याबरोबर. मी झालं, माझं कुठलं एवढं भाग्य. बरं ठीक आहे, चल ठेवू. चल बाय, गुड नाईट. गुड नाईट. अरे तू पंक्तीला बसल्यासारखा काय बसलायस? तुला माहितीये काय शोधायचंय? हो काय शोधतोयस ते माहितीये का? हो, म्युन्सिपाल्टीचं लेटर मग शोध. शोधतो ना, सापडेल. बसलाय मांडी घालून. मग करायला नको काय नको. ही रेवा कुठं गेली कोणाच ठाऊक. तिचाही काही पत्ता नाही सकाळपासून. रेवा ताईने बहुतेक लेटर ठेवलं. तू शोध. शोधतो. बघतो मी, कामं करा दिलेली. नमस्कार भूषण प्रधान. अण्णा तुम्हालाच फोन करणार होतो अण्णा. हा हा, ते वॉर्ड ऑफिसरचं जरा लेटर पाठवून द्या ना. दिलंय? बर, रेवाकडे दिलंय. ठीक आहे ठीक आहे, असेल असेल, फाईलला असेल, बघतो मी. हां ठेवू. हां, आता हा दर 10 मिनिटांनी फोन करणार आणि मला त्रास देणार. मिळालं मिळालं. बबन नाही मिळालं. शोध, दुसरी फाईल घे झाली असेल तर. नाही, हे नाही झालं. त्या कपाटातल्या फाईली बघितल्यास? हो, त्याच आहे त्या. लागणार वाटलं. ते रेवाल फोन लाव. रेवा ताई साहेब, डायरी आणली नाही. नंबर सांगा. नंबर जर मी सांगायचं तर मग मीच लावतो. शोध. शोधतोय. सकाळी ना कुणाचं तोंड बघितलंय माहित नाही. त्या रेवाचाही फोन एंगेज आहे. रोज सकाळी आपण माझं आणि मी आपलं तोंड पाहतो. काय चिरंजीव, आज सकाळपासून एकदम आवाज चढलाय. अरे त्या वॉर्ड ऑफिसरनी दिलेलं लेटर सापडत नाहीये मला. हा घोड्याला बसवले शोधायला, हा पण शोधत नाही. ती रेवा कुठे आहे तिचाही सकाळपासून पत्ता नाहीये. तुला काय माहितीये का रेवा कुठे? तू ते लेटर बघितलंयस का? ते मला बघायला लावू नये म्हणून तुझ्यासाठी सेक्रेटरी ठेवली ना. ती असायला नको इथे जागेवर. ती असली तर तिला विचारणार. तिचा फोन आला होता. कधी? किती वाजता? सकाळी, म्हणजे तुमची सकाळ व्हायच्या अगोदर. काय म्हणाली? ती आजारी आहे. आजारी आहे? काय आलं त्यांना? तू शोध रे. शोधतोय. मग काय येणार नाही? तर आजारी माणूस कसं येईल कामाला? सत्यानाश सगळा. घ्या उपसा फाईल सगळ्या आता त्या. अरे ते अण्णाचा फोन असेल, कुठं उचलतो? ठेवतो. हॅलो. हो आहेत आहेत आहेत. हो हो आहेत, देतो. हा, कोणी अण्णा आहेत. तुला कोणी सांगितलं होतं फोन घ्यायला? आता फिरा
अन्नासाठी दाही दिशा. तू ना माझी वाट लावायलाच टाकलायस. हा, बोला अण्णा. अरे परशुराम कुठे आहेत? नचिकेत साहेब, तुम्हाला काय आयडिया सुचली आहे का? सुचली आहे? अहो मग मला सांगा ना. अच्छा मारे, सांगणार नाही? अहो मग तिकडनं बोलवलं कशाला मला तुम्ही इकडं? मी पण इले. आता बोला. याची वाट बघत होतो. मग दोघांना वेगवेगळं सांगायला नको ना. तू एकटा आला होतास, हा आता आला, आता सगळ्यांना व्यवस्थित सांगतो. आता बोलतास मा. या नामनात तेलाचं घोडू उपडी करूची जी तुमची सवय असा ना ती चांगली नाही. काय ते बोला एकदा. अरे सांगतो रे. दिल्लीवाले कुठे? खाली होत. काय शूटिंगची वेळ सोडली ना तर ते कल्चर मध्ये अमृता मालकाने असा ना पैकी दिळत असतात. हे परशा, अरे साहेबांची खास माणसं आहेत ती. असं नाही हे म्हणजे असं झालं, आईजीच्या जीवावर बाईजी उदार आणि सासूच्या जीवावर जावई सुभेदार. नुसती हुंदडत असतात. त्यांचं हुंदडणं आता बंद करून टाकूया. त्यांची खाटच टाकूया आणि त्यांना पाठवून देऊया. नका हो, ढगात किती पाठवतं. एवढं काय केलं नाही त्यांनी. ना तुझा बोलणं तुका शोभत नाही, सांगून ठेवतोय मी. अरे ढगात पाठवून देऊया कुठे म्हणालो मी. मग दिल्लीचे ठग आहेत ते. त्यांना दिल्लीच्या गल्लीत पाठवून देऊया, तोंडाला काळं फासून. अहो पण ते कसं ते सांगताय ना तुम्ही आता. आपण त्यांना घेऊन बसूया. त्यांच्याकडनं कौशिकचा प्लॅन काढून घेऊया. त्यांनी शूट केलेलं मटेरियल आपल्या ताब्यात घेऊया. हो पण त्यातले असतात काय ते. हा मग अरे शेजारच्या बार मध्ये त्यांनी उदारी बी सुरू केली. असं नाही. हा मग आपल्याला तर कवाच खबर लागली होती राव. मग आपण त्यांना दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाऊया. का हो? अरे उधारी आपल्याला द्यायला लागेल. नाही पण काय आहे त्याच्यात एक थोडी छोटीशी अडचण आहे. काय? नाही म्हणजे त्यांच्याशी हिंदीत बोलायचं कुणी हो. नाही हा आणि मी बोलायला लागलो म्हणजे समजा. अरे ते कोणी बोलायचं, कुठल्या भाषेत बोलायचं ते महत्वाचं नाही आहे. काय बोलायचं ते महत्वाचं आहे. कळलं काय परशा? मी आपला ऐकत बसन. श्रवण भक्ती बोलूचं काम तुमच्या दोघांचं असा. काय बोलायचं ते बोला. नाही पण नचिकेत साहेब मी काय म्हणतो, काय हे समजा आपण एकदा मॅडमच्या कानावर घातलं असतं म्हणजे. नाही मॅडम बोलल्या होत्या ना काय पण करायच्या आधी मला विचारा म्हणून. त्यांच्या आईची तब्येत बरी नाही. नाही म्हणजे त्या टेन्शन मध्ये मॅडम असली म्हणजे. नाही म्हणजे आईची तब्येत बरी आहे पण मॅडमची परवानगी काढण्यासारखं त्यांना सांगण्यासारखं काही नाही आहे. काय सांगायचं ते माझं मी बघीन, तुम्ही काळजी करू नका. पण नचिकेत साहेबांनो हे कौशिक सर असं वागतात की काय हो, काय कळणार नाही हो. त्यांची बुद्धी अशी चालतच कशी. ते मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन. सध्या तुम्ही तुमच्या घरी फोन करा. घरी सांगा की घरी यायला उशीर होईल, बाहेरूनच जेवून येऊ म्हणून. मी सुद्धा घरी कळवतो. हसायला काय आलं? घ्या तुम्ही कोणाला फोन करून सांगताय घरी? तुमच्या घरी आहे कोण? अरे तन्वीर आहे ना मॅडमचा मुलगा, तो घरीच आहे माझ्या. कोणाला सांगू नका. तनू हल्ली माझ्याचकडे राहत. बाबा माझ्या ह्या अँगल नवीनच दिसता माका. त्याचा ह्या शिरोडकराच्या स्टोरीशी संबंध आहे. चांगलं सिरियसच मॅटर दिसता रे. बघूया. तुम्ही असं का त्या दिल्लीवाल्यांना सटकू देऊ नका, त्यांच्यावर लक्ष ठेवा जा. चल. हॅलो तन्वीर, हां मी नचिकेत काका बोलतोय. घरी यायला उशीर होईल, तू जेवून घे. हां काय नाही रे, हां तू जेवून घे. बरं उशीर करू नका घरी.